प्रियांनो, चला दानिएलाचे पुस्तक 3रा अध्याय 13 ते 18 वचनापर्यंत यावेळेला मी वाचत आहे. हे ऐकून नबुकद्नेसराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रक, मेशक व अबेदनगो यांना घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे आणले. नबुकद्नेसर त्यांना म्हणाला, अहो शद्रक, मेशक व अबेदनगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करत नाही व मी स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही असे तुम्ही मुद्दाम करता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, विना, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातांतून तुम्हाला सोडविल असा कोणता देव आहे? शद्रक, मेशक व अबेदनगो ह्यांनी राजाला उत्तर दिले की, महाराज, ह्या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची उपासना आम्ही करतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडवेल, ते कसेही असो. पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. प्रियांनो, 3 विषय मी तुम्हा समोर आणत आहे. विपत्तीमध्ये विश्वासूपणासह आपल्या आत्मिकतेचं रक्षण करा. क्लेशामध्ये विश्वासू असं राहून आपल्या आत्मिकतेचं रक्षण करा. चला, प्रेषितांची कृत्य 16व्या अध्यायात आपण जाऊ व त्यानंतर पुन्हा दानिएलाच्या पुस्तकात येऊ. पाहूया प्रेषितांची कृत्य. क्लेश असताना विश्वासू असं राहून आपल्या आत्मिकतेचं संरक्षण करा. चला, मी वाचत आहे 22वे वचन. प्रेषितांची कृत्य अध्याय 16 वचन 22. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. प्रियांनो, पौल आणि सिला हे फिलिप्पी नावाच्या नगरामध्ये गेले. फिलिप्पी नावाचा हा प्रांत युरोप या देशात आहे. युरोप या खंडामध्ये सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी पौल, तिमोथी, लूक व सिला हे सर्व गेले होते. ते तेथे जाऊन जेव्हा सुवार्तेची घोषणा करत होते तेव्हा दुष्ट आत्मा लागलेली एक मुलगी, जिच्यामध्ये एक पिशाच्य लागलेलं होतं, तेव्हा दुष्ट आत्मा लागलेल्या त्या मुलीला मुक्त करायचं आहे हा विचार करून पौलाने तेथे प्रयत्न केला. त्याच वेळेला जेव्हा ते तेथे सुवार्ता सांगत होते तेव्हा पौल आणि सिला यांना तुरुंगात टाकण्यात आलं. दुष्ट आत्मा लागलेल्या त्या मुलीला त्यांनी त्यापासून मुक्तता दिली होती. आता सुवार्ता सांगत असल्यामुळे पौल आणि सिला यांना तुरुंगात टाकण्यात आलं. अन्याय करून त्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं. त्यांचे कपडे फाडून टाकण्यात आले. त्यांचा अपमान करून त्यांना लज्जित करण्यात आलं. त्यांनी त्यांना भयंकररित्या मारहाण केली. त्यांचं सर्व शरीर घायाळ केलं, जखमांनी भरून टाकलं. अशा प्रकारे त्यांना भयंकर मारहाण करून जखमी करण्यात आलं. सर्व शरीर हे घायांनी भरून गेलं आणि त्यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. बायबल काय सांगतं माहीत आहे? त्या बंदी शाळेच्या आतल्या कोठडीमध्ये, म्हणजे अतिशय अंधाराने भरलेल्या अशा त्या कोठडीत त्यांना ठेवण्यात आलं. त्यांच्या नजरेत पौल आणि सिला कोण होते? अतिदुष्ट होते, मोठे आरोपी होते. हे त्या प्रांतासाठी अतिशय धोकादायक आहे. यांनी काय चूक केलेली होती? कोणता गुन्हा केलेला होता? कोणावर त्यांनी अन्याय केला नाही, कोणाला फसवलं नाही, कोणाला त्यांनी दगा दिला नाही, कोणाची लबाडी केली नाही. तो पिशाच्य लागलेला दुरात्मा असलेली मुलगी काय म्हणाली माहिती आहे? पाहूया त्या ठिकाणी काय म्हटलं. 17व्या वचनात पहा. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत. हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात, ते तुम्हाला तारणाचा मार्ग सांगतात, असं ती ओरडत असायची. प्रियांनो ऐका,
दुष्ट आत्मा लागलेली ती मुलगी पौल व सिला यांच्याकडे पाहून काय म्हणाली माहिती आहे? हे लोक त्यांच्या धर्माचा प्रचार करत आहेत, अशा प्रकारे ती मुलगी म्हणाली नाही. हे लोक येथे धर्मांतरण करत आहेत, अशा प्रकारे ती मुलगी बोलली नाही. प्रियांनो, सैतानाला देखील ठाऊक आहे की ख्रिस्तीत्व हा एक धर्म नाहीये. यामुळे तो दुरात्मा पौल व सिला यांच्याकडे पाहून हे धर्मांतर करतात असं बोलला नाही, हे धर्माचा प्रचार करतात असंही बोलला नाही, तर पौल आणि सिला यांच्याकडे पाहून हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात असं तो बोलला. ख्रिस्तीत्व हा धर्म नाही, तर काय आहे? तो मार्ग आहे, हे सैतान देखील कबूल करतो. हा एक मार्ग आहे. धर्म म्हणजे काय तो सांगतो, ऐका. कोणीतरी एक मुलगा पाण्यामध्ये पडला, तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी तो ओरडत होता, वाचवा वाचवा, मला वाचवा. तेवढ्यात कोणीतरी आलं आणि त्याने येऊन त्याला विचारलं, अरे मुला, तुला पोहता येत नाही का? नाही येत ना. पोहता येत नाही, मी बुडत आहे, यामुळे बोलत आहे की मला वाचवा वाचवा. तुला अक्कल आहे का? तुला जर पोहता येत नाही तर तू पाण्यामध्ये येऊन उडी का घेतलीस? सर, हे सर्व पाठ नंतर सांगा, मला अगोदर तुम्ही वाचवा. तेव्हा हा व्यक्ती बोलला, मी जे सांगतो ते तू ऐक. सांगा मी काय करू? डावा हात पसर, उजवा हातही पसर, तुझा डावा पाय पसर, उजवा पाय देखील पसर आणि चारी एकत्रित हलव. काय आहे प्रियांनो? ज्याला पोहता येत नाही, तो पाण्यामध्ये बुडून आता मरत आहे, त्याला किनाऱ्याला उभं राहून शिक्षण दिल्याने तो वाचणार का? हात पसर, पाय पसर, चारी एकत्रित हलव असं सांगितल्याने तो वाचणार का? धर्म जो आहे तो हेच सांगतो. असं करा, तसं करा, तिकडे जा, इथे डुबकी मारा, इथे बसा, हा धर्म आहे. आता तेवढ्यातच त्याचे वडील आले, म्हणाले, माझ्या मुलाचं काय झालं? येऊन पाहिलं तर मुलगा त्या पाण्यात बुडून तडफडत होता. तेव्हा त्याच्या वडिलांनी काय केलं? त्यांनी लगेचच त्या पाण्यामध्ये उडी घेतली व आपल्या मुलाला घट्ट मिठी मारून त्याला त्यांनी पाण्यामधून बाहेर काढलं. प्रियांनो, हा धर्म नाही तर मार्ग आहे. नाश पावत असणाऱ्या लोकांचा शोध करून वाचविणारा हा मार्ग आहे. येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये बसून नीती शिकवत नाहीये, असं करा तसं करा हे सांगत बसला नाही. जेव्हा तुमचा आणि माझा नाश होणार होता, जेव्हा पापात बांधलेले आपण गुलाम होतो आणि त्याचा परिणाम म्हणून नरकाकडे जाणाऱ्या लाईनमध्ये जेव्हा आपण उभे होतो, जेव्हा त्या नरकाच्या अगदी जवळ आपण तेथे जाऊन पोहोचलेलो होतो, तेव्हा आम्हाला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त या भूतलावरती आला. आपल्याला त्या स्वर्गात घेऊन जाण्यासाठी तो या भूतलावर आला आणि त्या प्रभूने म्हटलं, मीच मार्ग आहे, माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. कशामुळे? कारण तो स्वर्ग सोडून या भूतलावरती केवळ एकच आला, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. त्या स्वर्गाचा मार्ग ठाऊक असणारा केवळ एकच आहे, तो आहे येशू ख्रिस्त. का प्रभू स्वर्ग सोडून या भूतलावरती आला माहीत आहे? तुम्ही या भूतलाला सोडून त्या प्रभू सोबत त्या स्वर्गामध्ये जावं याकरिता तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी प्रभू या भूतलावरती आला. हा तो मार्ग आहे, तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणारा मार्ग आहे. ही जी गोष्ट आहे, हे जे सत्य आहे, दुष्ट आत्मा लागलेली ती जी मुलगी होती ती बोलत आहे. प्रियांनो, हे पौल व सिला तुम्हाला तारणाचा मार्ग कळवत आहेत. येशू ख्रिस्त जेव्हा गर्सेकराच्या प्रदेशामध्ये गेला, तेव्हा येशू ख्रिस्ताला पाहिल्यानंतर तो जो दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती जो कब्रांमध्ये फिरत होता, त्याने येशूकडे पाहून त्याला काय म्हटलं? मार्क अध्याय 5 वचन 6 पहा. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्यांनी ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा. पुरुषांच्या हे लक्षात आलं नाही, शास्त्री लोकांना हे समजलं नाही, नियमशास्त्राच्या शिक्षकांना देखील हे समजलं नाही की येशू ख्रिस्त हा परात्पर देवाचा पुत्र आहे. त्यांनी येशूचं गौरव केलं नाही की त्याला नमन केलं नाही, परंतु सैतान त्याच्या पाया पडत आहे, तो गुडघे टेकून त्याला नमन करत आहे. सैतानाला हे ठाऊक आहे, येशू ख्रिस्त हा सार्वकालिक तो देव आहे, त्या परात्पर देवाचा तो पुत्र आहे. सैतानालाही हे ठाऊक आहे की ख्रिस्तीत्व हा धर्म नाही, तर स्वर्गामध्ये घेऊन जाणारा एक मार्ग आहे. मी एक प्रश्न करतो, काय तुम्हाला माहीत आहे का?
येशू परात्पर देवाचा पुत्र आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला वाचवण्यासाठी या जगात आलेला एकमेव तारणारा आहे. येशू ख्रिस्ताने जे शिक्षण दिलं, त्याने दिलेले ते सर्व उत्तम पाठ स्वर्गामध्ये घेऊन जाणारा तो एक मार्ग आहे. हे तुम्हाला समजलं का? सैतानाला हे समजलं आहे. बायबल आम्हाला सांगतं, तो सैतान त्या परमेश्वराला ओळखून थरथर कापून गेला. तो सैतान आमच्या देवाला घाबरून जातो. पण तुमचं काय आहे? तुम्ही बेपर्वा होऊन जगत आहात. तुम्ही काय करत आहात? गर्व करून तुम्ही पाप करत आहात. त्या दुष्ट आत्म्याने देवाच्या समोर गुडघे टेकले, त्याच्या पाया तो पडला. पण तुम्ही काय करत आहात? देवाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर बेपर्वा होऊन तुम्ही बसत असता. देवाच्या सानिध्यामध्ये आपण आहोत याचं भय न बाळगता तुम्ही वागत आहात, तसं वर्तन करत आहात. एकदा जरा याचा विचार करा. त्या दिवशी पौल आणि सिला हे सुवार्ता सांगत होते, त्यामुळे तारणाचा मार्ग ते लोकांना कळवत होते. त्या कारणाने त्यांना भयंकररित्या मारहाण करून त्या तुरुंगामध्ये टाकून देण्यात आलं. क्लेशामध्ये असताना विश्वासू असं राहून आपल्या आत्मिकतेचं रक्षण करा. त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर, त्यांचे पाय बेड्यांनी अडकवल्यानंतर पौल व सिलाने काय म्हटलं पाहिजे होतं? प्रभू, आम्ही काय चूक केली होती? देवा, आम्ही कोणावर अन्याय केला? कोणाला आम्ही फसवलं आहे? कोणाचं आम्ही वाईट केलं आहे? आम्ही असं काय केलं की सर्वांच्या समोर आमचे कपडे फाडून टाकले आणि लाजेने व शरमेने मान खाली घालेल अशी स्थितीमध्ये आम्ही येऊन पडलो? कमीत कमी योग्य न्याय देखील न देता, आमच्याशी न विचारता, आम्हाला काही संधी न देता त्यांनी आम्हाला शिक्षा दिली, आम्हाला फटके मारले, चापकाने सर्व शरीर घायाळ केलं. जेव्हा ते आम्हाला अशा प्रकारे मारत गेले, देवा तू कोठे होतास? जेव्हा आम्हाला अशा प्रकारे अपमानित करण्यात येत होतं, घायाळ करण्यात येत होतं, आमचा जेव्हा छळ करण्यात आला, आमच्यावरती अन्याय करण्यात आला, देवा तू गप्प का राहिलास? हे विचारण्याचा हक्क पौल आणि सिलाकडे नव्हता का? जेव्हा आपण क्लेशांमधून जात असतो, जेव्हा संकट येतं, जेव्हा कोणीतरी आमची निंदा करत असतं आणि जेव्हा कोणी आम्हाला जखमी करत असतं, जेव्हा अन्याय करून आम्हाला निर्णय दिला जातो, तेव्हा आपण देवाकडे जाऊन, देवा तू काय केलंस? तू का आम्हाला सोडवलं नाही? तू का माझ्याकडे लक्ष दिलं नाही? तू का माझ्या वतीने बोलला नाहीस? काय असे देवाला प्रश्न आपण करत नाही? आपण त्या देवाच्या समोर जाऊन रडलो नाही का? ओरडलो नाही का? भाऊ आणि बहिणींनो, कृपया लक्ष द्या. एक अद्भुत असा पाठ आपण शिकत आहोत जेव्हा आम्ही क्लेशांमधून जात आहोत. पौल व सिला यांना देखील अन्याय करून जेव्हा तुरुंगामध्ये टाकण्यात आलं, जेव्हा ते नवीन लोक आतमध्ये पडले, जेव्हा आत्मिक लोकांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलं, तेव्हा तुरुंगामध्ये असणारे जितकेही कैदी होते, ते सर्व कैदी पौल व सिला यांच्याकडे पाहत राहिले होते. सावध रहा प्रिय भाऊ आणि बहिणींनो. जेव्हा तुम्ही कष्ट आणि अडचणीमधून जात असाल, तेव्हा खरं तर तुम्ही काय करणार हे पाहून तुमचे नातेवाईक लक्ष ठेवून असतील. आता नेमकं तुम्ही काय कराल असं तुमचे मित्र तुमच्यावर नजर ठेवतील. धार्मिकता धार्मिकता बोलत असतात ना, देव देव करत असतात ना, आत्मिकता आत्मिकता करत असतात ना, जेव्हा पहा तेव्हा चर्चमध्ये जातात ना, प्रार्थना प्रार्थना करत असतात ना. आता आयुष्यात संकट आलं आहे ना, पाहू आता हे काय करतात. आता पराभव झाला ना, आता पाहू कसे रिॲक्ट करतात. अपमानाने आता तिची मान खाली गेली ना, पाहूया ती कशी रिॲक्ट करते. त्या तुरुंगामधील सर्व कैदी पौल व सिला यांच्याकडे लक्ष देत होते. एकीकडे आपण पाहूया, आत्मिकता आत्मिकता देव देव करत असणारे हे लोक अन्याय आणि अपमान करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेला आहे. आता आपण पाहू की खरंच हे लोक काय करतात. हा विचार करून ते लोक पौल आणि सिला यांच्याकडे लक्ष ठेवून होते. आणि तसंच खूप देव देव करत असतात ना, आता पाहू यांचा जो देव आहे तो त्यांच्या बाजूने काय करेल ते पाहू. यस, जेव्हा तुम्ही कष्ट आणि अडचणीमधून जात असता, निराशेतून आणि व्याकुळपणातून चाललेले असता, नोकरी तुम्ही गमावलेली असते, जेव्हा तुम्हाला प्रमोशन मिळत नाही, जेव्हा तुम्ही आशा ठेवता की तुमचे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल येतील, तुम्हाला जो आजार आहे, तुम्हाला जे दुःख आहे, पोटामध्ये गाठ आहे, तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल, जेव्हा असा रिपोर्ट आला, तेव्हा तुमचे चहूबाजूचे लोक पाहतील, तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुमच्याकडे लक्ष ठेवतील, तुमच्या कुटुंबातील लोकही लक्ष देतील की पाहूया हा कशा प्रकारे त्याची प्रतिक्रिया आता देतो, पाहूया आता त्यांचा देव नेमकं काय करतो.
प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जेव्हा आपण क्लेश व संकटातून जातो तेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यावर लक्ष ठेवत असतात. ते का माहितीये? पाहुयात आता हे लोक काय करतात. व दुसरं पाहुयात की यांचा देव आता काय करतो. तुम्ही क्लेश आणि संकटामधून जेव्हा जात असता तेव्हा विश्वासू असं राहून आपल्या आत्मिकतेचं रक्षण करा. पण असं न करता आरडाओरड करून काय झालं? काय झालं त्या देवाचं? आम्ही किती विश्वासू राहून देवाच्या सानिध्यात जात होतो. नेहमी आम्ही दान आणि अर्पणे भेट देत होतो. एक रविवार देखील मिस न करता आम्ही जात होतो. अनेकांसाठी साक्षीदार बनून आम्ही जगलो. कितीतरी लोकांना आम्ही देवाकडे आणलं. पण आता पाहिलं तर तो देव माझ्या जीवनामध्ये असे कष्ट व क्लेश घेऊन आलेला आहे. माझ्यासोबतच असा अन्याय घडत आहे. माझ्यासोबतच धोका होत आहे. आता का त्या देवावर विश्वास ठेवायचा आहे? अडचणी नसताना जेव्हा तयार होऊन तुम्ही चर्चमध्ये जात होते तेव्हा जे लोक पाहत होते, रविवार आल्याबरोबर तयार होऊन घाईने चर्चला जातात. पण आता नोकरी गेली, रिपोर्ट तुमच्या मनाच्या विरुद्ध आला, तुमचा मुलगा किंवा मुलगी एक्झाममध्ये फेल झाले, त्यांच्या कुटुंबात आता कष्ट आले आहे, कारण तुमची मुलगी सासर सोडून माहेरामध्ये घरी बसली आहे. आता चहूबाजूचे लोक लक्ष देत आहेत. पाहूया आता. प्रत्येक रविवारी भक्ती भक्ती सांगून चर्चमध्ये जात असतात ना, आता पाहू. हे लोक आता त्याच धार्मिकतेमध्ये पुढे जातात किंवा यांच्या परमेश्वराप्रती हे लोक देखील विरोध होऊन, हे लोक देखील कंटाळून जाऊन, कसा फसवणारा परमेश्वर आहे, आमच्यासोबतच असा वागला, आता त्याच्याबद्दल आम्ही दुसऱ्यांना काय सांगणार, असा विचार करून हे लोक आता घरातच बसतील. किंवा मग आमचा परमेश्वर आम्हाला क्लेशामधून बाहेर काढण्यासाठी, आमचा देव आम्हाला कष्टांमधून सोडविण्याकरिता तो सामर्थ्य व सक्षम देव आहे, त्या देवाला आम्ही सोडू शकत नाही, असं बोलून तुम्ही तुमच्या कष्ट आणि अडचणींमध्ये देवाची आराधना करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे तुम्ही राहाल, हे परमेश्वर देखील पाहिल व लोक देखील पाहतील. घायाळ करण्यात आलेल्या पौल व सिला यांना त्या तुरुंगामध्ये टाकून देण्यात आलं. तेव्हा तुरुंगातले सर्व कैदी हे लक्ष ठेवून होते. आता हे लोक काय करतात? त्यांनी काय केलं ठाऊक आहे? बेड्यांनी जखडण्यात आलेला पौल त्याने स्तोत्रे गाण्यास सुरुवात केली. ते गीतं ऐकून सिला देखील त्याच्यासोबत गाऊ लागला. आनंदाने ते तेथे गीत गाऊ लागले. आनंदाने गीते गाऊन जेव्हा ते देवाची स्तुती करू लागले, तेव्हा तेथे जे तुरुंगातील कैदी होते त्यांनी विचार केला, हे काय आहे? जेव्हा हे लोक दुःखात आहेत, जेव्हा सर्व शरीर घायाळ झालेलं आहे, अन्यायाने त्यांना मारलेलं आहे, यांना असं घायाळ केलं आहे, तर त्यांनी रडलं पाहिजे ना, वेदनेने त्यांनी ओरडलं पाहिजे ना. पण हे तर काय विचित्र असे, हे तर स्तुती करत आहेत, गीत गात आहे. बायबलमध्ये एक वचन आहे, कोणतं माहितीये? याकोब अध्याय 5 मध्ये म्हटलं, तुम्हापैकी कोणी आनंदात आहेत का त्याने स्तोत्रे गावी. आणि काय आहे? जर तुम्हापैकी कोणी दुःख भोगत आहे तर त्याने प्रार्थना करावी. आता पौल तिथे काय करत होता? जर कोणी आनंदित आहेत तर स्तोत्रे गावीत. त्या बेड्यांमध्ये, त्या अपमानांमध्ये, त्या वेदनेंमध्ये त्यांनी आपल्या आत्मिकतेचं रक्षण केलं. त्यांना देवाची स्तोत्रे गाताना पाहून यांना आश्चर्य वाटलं. हे दुःखातही देवाची स्तुती गात आहेत, त्रासात देखील देवाची स्तोत्रे गात आहेत. खरंच हे सामान्य लोक नाहीयेत. त्या क्लेशांमधून जात असताना परमेश्वराची स्तुती करत राहून, देवाची प्रार्थना करून त्यांनी काय केलं? चला पाहूया. 16व्या अध्यायामध्ये चला पाहू. प्रेषितांची कृत्य अध्याय 16. मी वाचत आहे. 25वे वचन. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. मध्यरात्री कैद्यांनी काय केलं पाहिजे माहितीये? झोपलं पाहिजे ना? झोपी गेलं पाहिजे ना? नाही झोपले प्रियांनो. जे नवीन आलेले कैदी आहेत त्यांच्याकडे पाहत होते. खरं तर आता हे लोक काय करतात? त्यांनी काय केलं माहीत आहे? संकटामध्ये त्यांनी आपल्या आत्मिकतेचं रक्षण केलं. आपला विश्वासूपणा त्यांनी दाखवून दिला. आमचा देव आमच्या जीवनाला क्लेशांमधून घेऊन जात आहे, तरी देखील आम्ही आमच्या देवाची आलोचना करणार नाही. आम्ही आमच्या देवाला प्रश्न करणार नाही. आम्ही आमच्या देवाला दोष देणार नाही की तू असं का केलंस? आमच्या जीवनात हे कष्ट का आले? हे दुःख का येऊ दिलंस? आमच्या जीवनामध्ये का ह्या अडचणी आमच्या जीवनामध्येच का आहेत? ह्या जखमा असं आम्ही देवाला विचारणार नाही. भले आमच्या जीवनात कोणतीही घटना घडत असो, तिला आमचा देव आमच्या भल्यामध्ये बदलणार, तिला आशीर्वादात बदलणार, हा विश्वास त्यांनी ठेवला. यामुळे काय घडलं?
मध्यरात्रीला ते दोघे मिळून प्रार्थना करत होते. ते स्तोत्र गात होते तेव्हा चहूबाजूचे कैदी त्यांच्याकडे पाहत होते. पुन्हा एकदा मी आठवण करून देत आहे. तुम्ही आत्मिक जीवन जगत आहात का? तुम्ही आत्मिक स्त्री आहात का? आत्मिक पुरुष आहात का? देवाचं भय बाळगून जगणारे आहात का? हे तुमच्या चहूबाजूच्या नातलगांना आणि मित्रांना ठाऊक आहे का? तर मग जेव्हा तुम्ही अडचणीमधून जाल तेव्हा ते तुमच्याकडे लक्ष ठेवून असतील की हे नेमकं काय करतात. दुसरं आहे, जेव्हा तुम्ही अडचणीमधून जात असाल तेव्हा तुमचे नातलग, तुमचे मित्र, तुमचे रूममेट्स आणि हे सर्व लोक ते तुमच्यावर लक्ष ठेवतील. का माहितीये? आता पाहूया त्यांचा देव आता काय करतो. देव देव करत असतात ना, त्यांचा देव काय करतो आता आपण पाहूया. त्या परमेश्वराने काय केलं? पौल व सिला यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. क्लेशांमध्ये आत्मिकतेचं रक्षण केलं. व देवालाही जे करायचं होतं ते त्याने केलं. काय केलं? भूमिकंप पाठवला. अद्भुतरित्या त्याने त्यांना सुटका मिळवून दिली. त्यांच्या ज्या बेड्या होत्या त्यांचे तुकडे तुकडे केले व त्या तुरुंगामधून त्याने त्यांना बाहेर काढलं. आणि एवढंच नाही, त्या दिवशी त्यांनी केलेली ती प्रार्थना व त्यांच्या त्या स्तोत्रांनी तेथे असणाऱ्या तुरुंगातील कैद्यांचं जीवन बदलून गेलं. जर त्यांचं जीवन परिवर्तित झालं नसतं तर तुरुंगाचे दरवाजे उघडल्यानंतर ते कैदी आत राहिले असते का की पळून गेले असते? निश्चित ते पळून गेले असते. कदाचित कैदी पळून गेले असतील असा विचार करून अधिकाऱ्याने जेव्हा आपली तलवार काढून स्वतःला घात करू पाहिलं तेव्हा पौल म्हणाला, तू थांब, स्वतःला अपाय करू नको. चला पाहूया काय म्हटलं आहे. पहा 28वे वचन. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. एकही कैदी पळाला नाही. सर्व दरवाजे तर उघडले होते. हे कसं घडलं असेल? त्या कैद्यांनी ते पाहिलं. हे आत्मिक लोक जखमी झाल्यानंतर देखील कशा प्रकारे त्यांनी देवाची आराधना केली हे त्यांनी ऐकलं. कशा प्रकारे त्यांनी देवाचं गौरव केलं, प्रार्थना केली हे त्यांनी पाहिलं. व कशा प्रकारे त्यांची प्रार्थना ऐकणाऱ्या परमेश्वर देवाने भूमिकंप पाठवला व या लोकांना मुक्त केलं हे देखील पाहिलं. खरोखर यांचा देव साधारण नाहीये हे त्यांनी जाणून घेतलं. एवढंच नाही, यांचा देव जिवंत आहे असा विश्वास त्यांनी ठेवला होता. यामुळे पळून जाण्याच्या ऐवजी ते तेथेच थांबले. तुम्ही अडचणीतून जात आहात का? मग आपल्या आत्मिकतेचं रक्षण करा. तेच तुमच्या आसपासच्या लोकांवरती प्रभाव टाकेल. कष्टांमधून जात आहात का? अपयशांमधून चाललेले आहात का? या सर्वांमध्ये देखील आपल्या आत्मिकतेला तुम्ही जपा. त्याने असं घडून येईल की तुम्ही परमेश्वराचं गौरव पाहू शकाल व तुमचे चहूबाजूचे लोक तुमच्या त्या आत्मिकतेकडे पाहून ते निश्चित प्रभावित होतील. ते कैदी प्रभावित झाले. तो बंदीशाळेचा नायकही प्रभावित झाला. सैतानाने पौल व सिला यांना बांधल्यावर त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर आता मी पाहतो हे कसे सुवार्ता सांगतात ते, असा सैतानाने विचार केला. पण देव म्हणाला असेल, अरे वेड्या, हे त्या तुरुंगाला देखील बदलून टाकतील. मी त्यांच्याद्वारे त्या बंदीगृहातील कैद्यांना बदलून टाकेल. माझे हे मुलं जेथेही राहतील त्या ठिकाणी तू त्यांना दुःख देऊ शकशील, त्यांना घायाळ करू शकशील. परंतु माझे मुलं जर आत्मिकतेत राहिले तर क्लेश आणि दुःखांमध्ये देखील ते आपल्या आत्मिकतेचं विश्वासू राहून जर संरक्षण करतील तर मी त्यांना कशा प्रकारे आशीर्वादित करेल, त्यांना कसं उंचीवर नेईल हे मी दाखवून देईल. देवाने हे दाखवून दिलं. सैतानाने त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर त्या तुरुंगामध्ये परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. त्यांच्याद्वारे बऱ्याचशा लोकांना देवाने प्रभावित केलं. त्या दिवशी पौल आणि सिला यांच्या जखमांनी अनेक लोकांचं जीवन बदलून टाकलं. बंदीशाळेच्या नायकाचं आणि त्याच्या कुटुंबाचं त्या दिवशी तारण झालं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, क्लेशांमधून जात आहात का? तरी आपल्या आत्मिकतेचं रक्षण करा. तुम्ही तुमच्या आत्मिकतेचं रक्षण करण्याद्वारे आणि देवाने तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्याद्वारे तुमच्याकडे अतिशय लक्षपूर्वक पाहत असणारे तुमचे नातलग, तुमचा मित्र परिवार व तुमचे सहकारी ते बोलतील की यांचा देव सामान्य नाही. हे ज्या देवावर विश्वास ठेवतात तो साधारण नाही. अशा प्रकारे ते विश्वास ठेवतील. आपल्या देवावर विश्वास ठेवण्याचा तो दिवस लवकर येणार आहे, तेही तुमच्या आत्मिकतेच्या द्वारे. अशी कृपा देव तुम्हाला देव. चला प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर बापा, पौल व सिला यांच्यासारखी चांगली आत्मिकता, इयोबाच्या जीवनात असणारा सात्विकपणा, शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या जीवनामधील जो विश्वास आणि भरोसा होता तो आम्हा सर्वांना दे.
क्लेशांमध्ये, अडचणीमध्ये, विरोधामध्ये देवा, आमच्या चहूबाजूच्या लोकांना प्रभावित करून तुझं गौरव आम्हाला करता यावं अशी अद्भुत आत्मिकता तू आम्हाला दे व त्याद्वारे पुष्कळ लोकांना तुझ्याकडे आकर्षित करता यावं यासाठी कृपा दे. दुप्पट असे मोठे आशीर्वाद आम्हाला पाहता यावेत असं जीवन तू आम्हाला दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन.